दुपार आणि उसांवर कोयत्याचे सपासप वार. ती ओली बाळातीन 2च महिन्याच्या लेकराची काजळ नसलेल्या डोळ्यांची, शेवरीला बांधलेला धडप्याचा झोळा आणि त्यात वळवळता एक मासाचा लाल भडक गोळा. लुकलुक त्या डोळ्यांनी कसलं भविष्य बघत असेल या देशात. कोयत्याच्या प्रत्येक घावाबरोबर पाझरणारी तिची स्तन आणि घामाच्या थेंबा थेंबातून झरणारी शतकानुशतकाची पिळवणूक. त्या बाईनं करावी कशी तिच्या आईपणाची जपणूक. उन्हातानात रापलेलं तिचं आईपण आणि ऊस चरक्यात पिळवटून गेलेलं बाईपण. पोटाला कशाचीच पर्वा नसते. ऊसाच्या फडात नसतात बाळंतपणाची पथ्य. ऊसाच्या फडात नसतात बाळंतपणाची पथ्य. लेकरासाठी अंगाई किंवा बोबडे बोल. बऱ्याचदा ही लेकरं सरीतच जन्म घेतात. बऱ्याचदा ही लेकरं सरीतच जन्म घेतात आणि सहकाराच्या नावानं पहिलं वहिलं भोकांड पसरतात. सहकाराच्याही कानावर पडतं कधी कधी या लेकरांचं भोकांड. सहकाराच्याही कानावर पडतं कधी कधी या लेकरांचं भोकांड पसरणं. पण सहकार धूर्तपणानं आपली बधीर बोट कानात घालतं. मनातल्या मनात आनंदित होतं. एक नवा कोयता जन्मास आला म्हणून. एक नवा कोयता जन्मास आला म्हणून. एक नवा कोयता जन्मास आला म्हणून. थंडीच्या दिवसामध्ये आपण जेव्हा उबदार कपडे घेतो त्यावेळी हे लोक अंगावर एक शर्ट घालतात आणि ऊसाच्या मुळ्या उचलतात. पण तरीही हे लोक पिढ्यानपिढ्या हाच व्यवसाय का करतायत? या लोकांच्या अडचणी काय आहेत? या मुलांच्या शिक्षणाचं काय? यांची संख्या विधानसभेमध्ये सांगितली गेलेली किंवा वेगवेगळ्या प्रकारची ही 15 लाखाच्या खाली नक्कीच नाही, त्यापेक्षा जास्त आहे. लेकरं बाळ सगळे घरी सोडून येतो. आई वाढली त्याला कमीत कमी 20 ते 30 वर्ष झालं आणि वडील फक्त घरी लेकरा बाळाली सांभाळतात. पहाटेची आपल्याला थंडी अस्वस्थ करत असते. अशा वेळी ही माणसं आपल्या घरावरून पहाटे ऊस तोडायला जात असतात. हे ऊसाचं काम म्हणजे करायचं म्हणजे एक जीवा येऊन करायचं. ते आता पोटासाठी काहीतरी करावंच लागेल गावाकडे, कारण का रोजगार नाही, काही नाही. मुलीचं जर लग्न झालं तर ते लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी त्या वर्षी हमखास लोक ऊस तोडीला जातात, कारण लग्नावरचा खर्च खूप मोठा झालेला असतो. की या मुलांचं शिक्षणच होत नाही, ते परत ऊसतोडी कामगार होतात. मी तर शाळेत जातो नाही, जाऊच वाटत नाही. तर धक्कादायक आकडेवारी अशी की गावातलं 80% स्थलांतर होत असताना सुद्धा आमच्या गावातले 10 किंवा 20 माणसं फक्त स्थलांतरित होतील, अशी खोटी आकडेवारी अनेक शाळांनी दिलेली होती. मला शिकायचं होतं म्हणून मला इथं आजी आजोबांपाशी ठेवलेलं आहे. जवळपास 116 विद्यार्थ्यापैकी 85 ते 90 विद्यार्थी आम्ही या ठिकाणी स्थलांतर रोखलेलं. अक्षय एकच जेवलग मित्र आहे तेवढाच. द्या आठवण दिली त्याची. मग आठवण आल्यावर काय करतो? काय नारळ वाटतं. किमान वेतनाचा जो कायदा आहे तर तो त्यांना त्याच्यातून किमान मजुरी मिळेल या पद्धतीचे पैसे त्यांना त्याच्यातून मिळाले पाहिजेत. या गोड ऊसापासून बनणाऱ्या साखरेमागची एक कडू कहाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. साखर बनण्यामागे हात झटतात त्याच्या मागची स्टोरी तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवणार आहे. कर्नाटकात आलो आहे आता मी. सांगलीला लागून असलेल्या कागवडमध्ये आहे. बीड जिल्ह्यातले हजारो ऊसतोड कामगार दरवर्षी इकडे येतात. इकडेच नाही मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातले सगळे कामगार असतात. थंडीच्या दिवसामध्ये आपण जेव्हा उबदार कपडे घेतो त्यावेळी हे लोक अंगावर एक शर्ट घालतात आणि ऊसाच्या मुळ्या उचलतात. आपण थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा बॉडी लोशन लावतो त्यावेळी या लोकांच्या हाताला खरे पडलेले असतात. आपण जेव्हा आपल्या मुलांना चांगल्या सुविधा, चांगली शाळा देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इथली मुलं या ऊसाच्या पाचटात अक्षरशः लोळत पडलेली असतात, ज्यांच्या भविष्याचं काहीही खरं नसतं. ही कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. हे जीवन जर तुम्ही समजून घेतलं तर या व्यवसायापेक्षा कठीण व्यवसाय कुठलाही नाही असं तुम्ही म्हणाल. पण तरीही हे लोक पिढ्यानपिढ्या हाच व्यवसाय का करतायत? या लोकांच्या अडचणी काय आहेत? या मुलांच्या शिक्षणाचं काय? कारण सगळ्याच गोष्टींचं मूळ आहे शिक्षण. अर्थातच
आज जे तरुण ऊस तोडत आहेत त्यांनी एकेकाळी शिक्षण घेतलं नव्हतं, आईवडिलांच्या मदतीसाठी ते ऊस तोडायला आले आणि आज ते पिढ्यानपिढ्या ऊस तोडत आहेत. पण आजच्या मुलांना नोकरी मिळत नाही आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओत समजावून सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ऊस तोडायचा हो गाडी भरायची दरसालशी शाळा बुडायची हो दरसालशी शाळा बुडायची दरसालशी शाळा बुडायची. सहकार हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे. सहकारानं ग्रामीण भागात खूप परिवर्तन केलं. पण या सहकारी कारखानदारीनं ऊसतोडी कामगारांचा जो प्रश्न निर्माण केलेला आहे त्यांना मात्र सहकारांनी न्याय दिला आहे असं मात्र म्हणवत नाही. शासन व्यवस्था, राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि एकूणच समाज यांच्यासाठी ऊसतोडी कामगार हा फारसा आस्थेचा विषय बनला नाही. फार तर मतपेटी म्हणून यांच्याकडं बघितलं गेलं. ऊसतोडी कामगारांचं प्रमाण हे मराठवाड्यामध्ये जास्त आहे. म्हणजे साधारणपणे वर्गीकरण असं आहे की जिरायत पट्टा आणि बागायत पट्टा असं जर धरलं तर बागायती पट्ट्याकडं जिरायती पट्ट्याकडून होणारं जे स्थलांतर आहे ते ऊसतोडी कामगारांचं स्थलांतर आहे. संपूर्ण मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर ऊसतोडी कामगार दरवर्षी जातात. त्याबरोबर खानदेशाचा जो काही भाग आहे जळगावच्या बाजूचा तर तिकडूनही मोठ्या प्रमाणावर ऊसतोडी कामगार येतात. आदिवासी भागातूनही मोठ्या प्रमाणावर ऊसतोडी कामगार येतात. पण मराठवाडा हे त्याचं केंद्र मानलं गेलं आणि मराठवाड्याचे कामगार हे अगदी सर्वच भागामध्ये जातात. त्याचबरोबर गुजरात आणि कर्नाटकमधल्या साखर कारखानदारीतसुद्धा महाराष्ट्रातले कामगार जातात असंही आपल्याला दिसून येतं. यांची संख्या विधानसभेमध्ये सांगितली गेलेली किंवा वेगवेगळ्या प्रकारची ही 15 लाखाच्या खाली नक्कीच नाही, त्यापेक्षा जास्त आहे असंच आपल्याला दिसून येतं. ज्या वर्षी पाऊस जास्त होतो, चांगला होतो, त्या वर्षी ऊसतोडी कामगारांची संख्या कमी असते आणि जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा ऊसतोडी कामगारांची संख्या वाढते असं आपल्याला दिसून येतं. पारंपरिक पद्धतीनं अनेक पिढ्यासुद्धा ऊसतोडीत आहेत. म्हणजे अनेक कुटुंबातली तिसरी पिढी आज आपल्याला ऊसतोडी करताना दिसते. तर आपण जेव्हा बीड जिल्ह्यातल्या किंवा मराठवाड्यातल्या गावागावात फिरतो तर लॉक्ड हाऊसेस नावाचे एक रिपोर्ट मी वाचला होता. तर त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या अनेक गावाच्या गावं ज्याच्यामध्ये पूर्णपणे घरांना कुलपं असतात. तर अशी काही गावं मी त्या काळामध्ये जाऊन बघितली तर त्याचे विदारक चित्र असतं की संपूर्ण गावामधली सगळी तरणी ताठं माणसं, त्यांच्या बायका हे सगळेजणं ऊस तोडायला गेलेले आहेत आणि फक्त म्हातारी माणसं गावामध्ये राहिलेली असतात. आणि ते गाव असं एक मोठं भकास लागतं की प्रत्येक अनेक घरांना कुलपं असतात आणि घरं आहेत पण माणसं नाहीत असं ते चित्र असतं. झाडाच्या ढोलीत पक्षी झाले मित्र हो झाडाच्या ढोलीत पक्षी झाले मित्र मातीच्या पाटीवर ऊसाचे कमीत कमी 10 ते 12 वर्ष झालं ऊस तोडतो. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं लेकरं बाळ सगळे घरी सोडून येतो. आई वाढली त्याला कमीत कमी 20 ते 30 वर्ष झालं आणि वडील फक्त घरी लेकरा बाळाला सांभाळतात आणि दोघं जण इकडे ऊस तोडा येतात. एक भाऊ आहे ते शिक्षण चालू आहे त्याचं आणि इकडं कमीत कमी कर्नाटकमध्ये आलो होतो आम्ही कागवाड कारखान्यात. तर पहाटे 1-2 वाजता असं गाडी झुपून आम्ही येतात इकडे ऊस तोडायला. तर मग ते गाडी भरल्यानंतर आम्ही 12-1-2 वाजेपर्यंत लागते. तर एक 7ची मुली जी आहे ती काही 2 मुली 2 मोठ्या आहेत. एक 12वीला, एक 8वीला आहे, एक 3रीला, एक 2रीला आहे मुलगी. तर ते वडीलच सगळं सांभाळ करतात घरी. आणि आमची मेसेज जे आहेत सखूबाई अनंत डोंगरे आम्ही दोघं जण ऊस तोडा येत होती. हे असं जसं लग्न झालंय तसं ऊस तोडतो. ताने लेकरं घेऊन तोडे कोयते केले, हे गाडी बैल करतो. आता शाळेत चालल्यावर घरी ठेवतो.
मग कसं बी आम्हाला करावंच लागते की त्यांच्यासाठी तरी. नाही झालं तरी करायचं, दुखायलं तरी करायचं, आराम नसला तरी करायचं. महिलाला काम करावंच लागते की. लग्नाचा ताण, त्यांचा अजून किती मोहरचा ताण, सगळा ताणच आहे की. 4 मुली आहेत पुन्हा, थोड्या आहेत का काय. थोड्या असल्यावर माणूस म्हणतंय भागत आहे, हिथंच कराय खाय. अशाच गावांमध्ये कोठेवाडी नावाचं जे गाव आहे पाथर्डी तालुक्यातलं, तर तो जो कोठेवाडीचा बलात्कार आहे, तर तो अत्याचार त्याच काळात झाला होता की जेव्हा ऊसतोडीतल्या गावातली सगळी माणसं कामाला निघून गेली होती. त्यामुळं ऊसतोडीच्या किती भयानक परिणाम त्याचे असतात याची आपल्याला त्याच्यावरून कल्पना यायला हरकत नाही. त्या म्हाताऱ्या माणसांकडे 6 महिने फारसं कोणी बघायला नसतं. शेतामध्ये काहीतरी पेरलेलं असतं, तर त्या ऊसतोडी कामगार अधूनमधून वेळ काढून गावाकडे येऊन जातात आणि आपल्या शेताकडे थोडंसं लक्ष देतात. ज्यांना शेती नाही ते त्यासाठी पण फारशी काळजी करत नाही असंही आपल्याला आढळतं. ज्यांना थोडंसं पाणी आहे तेच फक्त दुसरं पीक घेतात. एका दिवसामध्ये कमीत कमी आम्ही 3 टन 4 टन ऊस नेतोय. तर कमीत कमी आम्हाला 1 लाख 1.5 लाख रुपयाचं काम होतंय. खर्च पण भरपूर होते, परवडत नाही, पण पोटासाठी करावंच लागतं कारण इलाज नाही, दुसरं काम नाही काही. शेती पण कमी आहे, गावात रोजगार मिळत नाही, काय नाही, कामदार नसते, काम लागत नाही कुठं. म्हणताना इकडं मग मुकदमासंग आम्ही पैसे घेऊन इकडे येतात. ते परत पैसे फेड करायचे, परत दुसऱ्या वर्षी घ्यायचे. मग ते असंच चालू काम राहतं आमचं. आता या ऊसतोडी कामगारांच्या बद्दलचे समज लोकांचे असे आहेत की हे प्रचंड पैसे कमवतात. पण आपण नीट त्याचा जर हिशोब केला तर 2 माणसं काम करतात त्या घरातले. बऱ्याचदा घरातला तिसरा जो तरुण मुलगा किंवा तरुण मुलगी असते ती पण त्यांच्याबरोबर असते आणि 6 महिन्याचं काम आहे हे. म्हणजे त्यांना समजा आपण अशी कल्पना करू की अगदी 1 लाख रुपये जरी मिळाले, 1.25 लाख 1.5 लाख जरी मिळाले तर त्याला 6 महिन्यांनी भागायचं आहे. आणि ते 6 महिन्यातले पैसे पण दोघांचे पैसे आहेत, तिघांचे पैसे आहेत. आणि परत ते काम 12 तासाचं आहे, कधीकधी 16 तासाचं आहे, कधीकधी 18 तासांचं आहे. म्हणजे ऊस तोडून आणला आणि लगेच ते ऊस बाजूला टाकला असं कधी होत नाही. तो ऊस तोडून आणल्यानंतर कारखान्यावर नंबर लागणं नावाची प्रक्रिया असते. त्या नंबर लागण्यासाठी बऱ्याचदा कधीकधी 4-4, 5-5 तास, 6 तास त्या ऊसतोडी कामगारांना थांबून राहावं लागतं. आणि ती जी महिला आहे, म्हणजे आपण जर कारखान्याचं वेळापत्रक पाहिलं तर पहाटे 3 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. आम्हाला सकाळी उठून यायचं, स्वयंपाक करायचा, चहा पाणी सुद्धा भेटत नाही एखादीवार गाड्या झुपल्यावर. मग आम्ही काय तसंच झुपून येतो. तिथं आणलं तर पेतोच, नाही तर तसंच खातो शिळं पाकं. हे किती आमचे हाल इथं. मग घरी निमा जीव लागतो, इकडं निमा जीव लागतोय. फोन नाही लागला की माणसाला वाटते का मन लागा ना हे लेकरायली. मग ते आराम नसते म्हणून घरी काय म्हणून आपलं यायचं इकडं. काय करावं. बैल ती 4 माणसं राबायचे माणसंच झाले की ते बी. पण काय नाही परवडलं तरी करावंच लागते, यावंच लागते लेकरा बाळायसाठी. हे मुली वाटते आता शाळा शिकवा, पैसे आडले लागते तर मुली आणावा संघ काम करू लागायचं. त्यांचं बी असंच होईन म्हणून आणत नाहीत आम्ही. पहाटे 3 वाजता ती बाई उठल्यानंतर कसा तरी स्वयंपाक करते. तो अंधारामध्ये काही सापडत नाही, कसरी चिमणी लावायची आणि 4-4:30, 5च्या दरम्यान ती बैलगाडी निघते. घरातली जी लहान पोरं झोपलेली असतात त्यांना तसंच उचलून बैलगाडीत टाकलं जातं. प्रचंड कडाक्याची थंडी असते. जर सांभाळणारी दुसरी मुलं असतील तर त्या मुलाला घरात ठेवलं जातं, नाही तर सोबत नेलं जातं. आणि जेव्हा आपण पहाटेची आपल्याला थंडी अस्वस्थ करत असते अशा वेळी ही माणसं आपल्या घरावरून पहाटे ऊस तोडायला जात असतात. ते कसं तरी तोडून 12-1 वाजता दुपारी परत आल्यानंतर बाई घरच्या कामाला जाते आणि पुरुष तसाच तिकडे नंबर लावायला आपल्या याच्यामध्ये जातो. त्याचा नंबर लागेपर्यंत कधीकधी संध्याकाळसुद्धा होते. आणि बाई तिकडून आल्यानंतर परत स्वयंपाक करणं, धुणं
भांडे घासणं, घर आवरणं, जनावरांना पाणी पाजणं, जनावरांना चारा घालणं, अशी सगळी कामं करत राहते. आणि संध्याकाळी अंग टाकल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजता उठायचे. या काळामध्ये पूर्ण स्वयंपाक केला जात नाही, काहीतरी एक भाकरी भाजी केली जाते, ती पण कोरडी असावी अशी अपेक्षा असते. आणि भाज्या पण फारशा मिळत नाहीत. त्याच्यामुळं या महिला ॲनिमिक होतात, म्हणजे कष्ट प्रचंड पण खायला फारसं मिळत नाही. याच्यामधून रक्ताचं प्रमाण त्यांचं खूप कमी होतं आणि ज्याला ॲनिमिक म्हणतो अशी बायकांची स्थिती असते. पुरुषही त्याच्यामध्ये काही ऊसतोडी कामगार या सगळ्या तणावातून व्यसनीसुद्धा होतात, असं पण आपल्याला आढळलेलं आहे. साधारण दुपारचे 12 वाजलेत आणि मी ज्या गाडीवरती आता बसलो आहे त्याच्यामध्ये 4 टन ऊस आहे. 4 टन म्हणजे 4000 किलो ऊस आहे. हा एका जोडप्याने तोडला आहे. पहाटे कधी आले होते, किती वाजता तोडला आहे आणि इथून पुढे ते काय करणार आहेत मी यांच्याकडून विचारून घेणार आहे. आता किती वाजता आला तुम्ही ऊस तोडायला? इथं एक 4 वाजता आलो तिथं. इथे 4ला पोहोचला पहाटे 4 वाजता. आणि किती वाजता निघाला होता तिथून कारखान्यावर? कारखान्यावर 2 वाजता निघतो. इथं 2 तास यायला लागले. इथे 4 वाजता पोहोचलो. 4 वाजता तोडायला चालू केलं आम्ही. 4 वाजल्यापासून आता एक 12 वाजेपर्यंत गाडी भरून वाटायला लावली. मग आता हे 4000 किलो ऊस, 4 टन ऊस हे बैल ओढत नेणार ते कारखान्यापर्यंत ओढत नेणार पहिलं. मग तिथे खाली किती वेळात होती गाडी? तिथे एक 6 वाजेपर्यंत खाली होते. हां, 6 वाजेपर्यंत खाली झालं. मग पुढं 6 वाजल्यापासून मग पुढं कोपी नेऊन सोडून तिथं मग पेंट पाणी हे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत बैलाला चारा चारा पाणी करत उरकत आहे सर 6 वाजेपर्यंत. तुम्ही 6-7 वाजता झोपून सकाळी उठतात? हां, 8 वाजता झोपणार आणि पहाटे आणि 2 वाजता उठून पुन्हा परत येणार. आता हे जे कामगार ज्या भागातून येतात, बीड जिल्ह्यातून किंवा या सगळ्या मराठवाड्याच्या पट्ट्यातून येतात, तर या गावातली यांची परिस्थिती काय, यासाठी जेव्हा मी वेगवेगळ्या गावांमध्ये फिरलो तेव्हा मला असं आढळलं की 3 ते 5 एकर हे यांचं सरासरी क्षेत्र असतं. आणि इतक्या कमी याच्यामध्ये फार तर कापूस आणि अजून धान किंवा इतर जे काही पिकं आहेत, आता सोयाबीन फार जास्त लावलं जातं, तर ही पिकं फक्त लावली जातात. आता एकच पाणी असल्यामुळं दुसऱ्या पाण्याची त्यांना शाश्वती नसते किंवा नसतंच. त्यामुळं मग दिवाळीनंतर किंवा दसऱ्यानंतर ही कुटुंब ऊसतोडीला निघून जातात. मी बीड जिल्ह्यातील राहणार आहे आणि कर्नाटकात ऊस तोडण्यासाठी आलेलो आहे. तर हे ऊसाचं काम म्हणजे लईच बेकार आहे. हे ऊसाचं काम म्हणजे करायचं म्हणजे एक जीवा येऊन करायचे. ते आता पोटासाठी काहीतरी करावंच लागेल गावाकडे, कारण का रोजगार नाही, काही नाही. आता ही लेकरं एवढी लेकरं या 5 टन टाकायची, त्यांना खाली इचुकाडा आहे. त्या इचुकाड्याचं भीती, मग कुठं बी सकाळ अंधाराचं हे टाकून ऊस तोडण्यासाठी जावं लागतं पुढं. ऊसतोडीला हमखास जाण्याची 2-3 कारणं जी आहेत ती, त्याच्यामध्ये मुलीचं जर लग्न झालं तर ते लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी त्या वर्षी हमखास लोक ऊसतोडीला जातात, कारण लग्नावरचा खर्च खूप मोठा झालेला असतो. दुसरी गोष्ट, मोठं कर्ज जर काढलेलं असेल, समजा शेतासाठी काढलेलं असेल, घरासाठी काढलेलं असेल, एखाद्या मोठ्या आजारासाठी काढलेलं असेल. आजकाल आजारासाठी सुद्धा लाख, 1.5 लाखाचं कर्ज जे होतं त्यासाठी सुद्धा ऊस तोडायला माणसं जातात, असं आपल्याला ऊसतोडीच्या ह्याच्यामध्ये आढळतं. आणि नियमितपणे ऊस तोडीला जाणारी माणसंसुद्धा आहेत. पण बऱ्याचदा काय होतं की त्याच्यातून बचत मात्र होत नाही. म्हणजे जून-जुलै महिन्यामध्ये त्यांना उचल दिली जाते आणि सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान ही माणसं ऊस तोडायला जातात. तर घडतं असं की जेव्हा ही माणसं पैसे ताब्यात घेतात, ज्याला आपण उचल म्हणतो, तर मग ती उचल खर्च करून टाकण्याकडे कल असतो. म्हणजे बऱ्याचदा खूप खर्च करणं असं त्याच्यातून घडू शकतं. एखादं घराचं बांधकाम करायचं असं घडू शकतं, किंवा चैनीच्या वस्तू घेणं, मोटरसायकल घेणं, हे करणं, अशा टाईपचा त्या पैशाची बचत होत नाही फारशी. आणि मग ती उचल फेडायला मात्र पुढे कष्ट करत राहायचं असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ऊसतोडी कामगारांच्या लग्नावरचा जो खर्च आहे या विषयावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्यांना बचतीचं महत्त्व याच्यावरसुद्धा आपल्याला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. मी गेल्या 6 वर्षापासून या ऊसतोड कामगारामध्ये येतो आहे. माझे आई वडील पण तेच करत होते पहिले.
त्यांच्याबरोबर मी पण येत होतो संगत. तर त्यांनी पण आधी कमी जास्त एक 4-5 वर्षापासून माझ्या आधीपासून काम करतात. कामगार आमच्या गावातनं भरपूर येतात इथं. कमी जास्त 1000-1500 माणसं इथे येतात. माझी शाळा एक 10वीपर्यंत शिकलो. 10वीपासून शाळा या ऊसामुळे सोडून दिली. 10वीपासून कारखान्याला येतो आहे मी. आता माझं वय 22 वर्ष आहे. आता महत्त्वाचा जो मुद्दा शिक्षणाचा येतो, तर शिक्षणाच्या संदर्भात होतं असं की या मुलांचं शिक्षणच होत नाही. म्हणजे शिक्षण होत नाही म्हणून ती मुलं फारशा पदवी मिळवत नाहीत. पदवी मिळवत नाही म्हणून त्यांना कुठल्या प्रकारचा नोकऱ्या लागत नाही, रोजगार मिळत नाही. ते परत ऊसतोडी कामगार होतात. म्हणजे ऊसतोडी कामगारांची पोरं शिकत नाही म्हणून ती परत ऊसतोडीची कामगार. असं हे दुष्टचक्र, हे दुष्टचक्र भेदणं मोठं कठीण आहे आणि त्याच्यावर खरं काम करण्याची गरज आहे. तुझं नाव सांग मला. ओम ओम, पूर्ण नाव सांग. ओम दयानंद बांगर. ओम दयानंद बांगर. गावाचं नाव कागलवाला. बघायला. आणि तू ऊस तोडू लागला सकाळपासून यांना. काय करतोय तू सांग ना. इथं आल्यावर काय करतो तू? ऊस तोडू लागतो नाही मग? आलो होतो लाटल्याच रात्री आलता कुणासोबत? पप्पाचं पप्पा कुठे आहेत? कारखान्यावर टॅक्टर कारखान्यावर. ट्रॅक्टर घेऊन गेले होते कारखान्यावर. आणि तू एकटाच आला इकडे? नाही लाटली पप्पांनी आणून सोडलं त्यांच्या कुठून. आणि तुम्ही गावाकडून केव्हा आला तिकडं? गावाकडून हां, दिवस झाला. लय दिवस झालं. गावाकडे शाळेत जात होतो? कितीला आहे? दुसरीला. दुसरीला आहे. शिकून काय व्हायचं तुला मोठं झाल्यावर? काय व्हायचं तुला मोठं झाल्यावर सांग बरं. झाल्यावर ठरवलं नाही अजून? ठरवलंच नाही काय व्हायचं. आणि इकडं आलं शाळेतल्या शाळेत मित्र आहेत का तुला? नाही गावाकडच्या शाळेत मित्रच नाहीत तुला? काय नाव? नाव आता देण्यात नाही. गावातल्या मित्राचं नाव ध्यानात नाही तुझ्या? कसं काय? हां, कोणाला यायला होय? घेऊन नाही गप्पा मारायच्या सोबत. हे बघ ते माया म्हणतात घेऊन जा बा तुला. घेऊन जाऊ का? इथंच करमत आहे. ते मित्राचं नाव सांगत होता मला. तू सांग काय नाव तुझ्या मित्राचं? माझ्या देण्यातला नाही तर गावातला मित्र आहे ना, कसं काय ध्यानात नाही तुझ्या? तरी लक्षात नाही. बरं हिचं नाव सांग मला. काय? बालकी. बालती? बालकी. बालकी म्हणता का तिला तुम्ही? आणि इकडे शाळा जावं वाटतं का तुला इकडं आल्यावर? हां, नाही जावं वाटत? गावाकडे असल्यावर जातो? जातो. लिहितो तुझं नाव लिहिता येतं का? येते. वही पेन दिला तर लिहिशील का आता नाव तुझं? हां. आणि मोबाईल बघत असतो का? मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असतो ना? मोबाईल आवडतो, शाळा नाही आवडत आहे ना? मोबाईल आवडतो ना फक्त, शाळा नाही आवडत? शाळा आवडती. मग का जात नाही बरं शाळेत तू? इथलच्या का तिकडच्या? इथं बी शाळा आहे? मी इथं शाळेत जातो? नाही. इथं बी जात नाही? का बरं जात नाही? नाही जात. का नाही सांग मला मनातलं तुझ्या. पप्पा पाठवत नाहीत? नाही, मग? मला जाऊच वाटत नाही. का म्हणून? मित्र नाहीत म्हणून? आणि तिकडच्या शाळेत तिकडच्या जावं वाटतं? तिकडे करमतं? हो. तुला शिकून काय व्हायचं मोठं? तू सांगितलं नाही अजून. आता लक्षात आलं का तुझ्या? अजून नाही आलं? ठरवलंच नाही ना? नाही. पण शिकायचं आहे ना तुला? अभ्यास करा वाटतो का? वाटतो. करा वाटतो ना? पण टाईमच भेटत नाही आहे ना? शाळेतले मित्र काय म्हणतात गावाकडचे? मला काय माहिती. आता मी काय करण्याला लागले. पण जागे पक्षी बोलती उसाला झाले मुके पण जागे. आता का मुलं शिकत नाही?
सर्व शिक्षा अभियान नावाची योजना महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आली आणि तेव्हा एक प्रयोग असा झाला की या मुलांना गावामध्येच थांबवून घेण्यासाठी आपण त्यांची वसतिगृह काढू. आता वसतिगृह म्हणजे काय होतं तर गावची जी शाळा होती त्या गावच्या शाळेमध्येच एक विद्यार्थ्यांना थांबवायची व्यवस्था करायची. शिक्षकांनी एक स्वयंसेवक नेमायचा आणि त्या स्वयंसेवकानं त्या मुलांना शिकवायचं अशी ती कल्पना होती. त्यानंतर दुपारचं जेवण रात्रीचं जेवण त्याच ठिकाणी त्यांना द्यायचं. मुलींनी पण शाळेमध्ये झोपायचं किंवा झोपायला नातेवाईकाकडे जायचं अशी ती कल्पना होती. आता हे फारसं चाललं नाही. याचं कारण असं की सरकारने स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी निर्माण केली नाही. शिक्षकाच्याच ते गळ्यामध्ये टाकलं. त्यामुळे शिक्षकांनी शाळा पाहायची, संध्याकाळी पण थांबायचं आणि सकाळी लवकर येऊन त्या पोरांच्या जेवणाची व्यवस्था करायची. याच्यातून शिक्षकांचं ते टाळण्याकडं कल तयार झाला. त्यानंतर त्याचं बजेटही अतिशय कमी होतं, त्यामुळे ते बजेटही फारसं नव्हतं. आता शाळांमध्ये स्वच्छतागृह अतिशय वाईट स्थितीतले असतात, त्यामुळे ती स्वच्छतागृह चांगली नसणं, त्यानंतर तिथे झोपायची व्यवस्था चांगली नसणं, मुली मोठ्या असताना पालकांची त्या मुली ठेवण्याची इच्छा नसणं, त्या फळकोटाची दारं असणाऱ्या त्या शाळा, याच्यामुळं चांगली व्यवस्था नसल्यामुळे सुद्धा मुलांचा मुलींचा आणि पालकांचा त्याच्याकडे कल नसायचा. आणि शिक्षकांच्यासुद्धा एक लक्षात आलं की आपण हे टाळलं तर आपण हे टाळू शकतो. त्यामुळे आपण मग नंतर असं व्हायला लागलं की शिक्षक आमच्या गावातून स्थलांतर होणारच नाही असा खोटा रिपोर्ट द्यायला लागले. मी स्वतः पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये फिरून अनेक शाळांमध्ये आम्ही प्रत्यक्ष गावातून होणारं स्थलांतर किती आणि शाळांनी दाखवलेलं स्थलांतर किती हे तपासलेलं आहे. तर धक्कादायक आकडेवारी अशी की गावातलं 80% स्थलांतर होत असतानासुद्धा आमच्या गावातले 10 किंवा 20 माणसं फक्त स्थलांतरित होतील अशी खोटी आकडेवारी अनेक शाळांनी दिलेली होती. त्याचा हेतू इतकाच की ही जबाबदारी आपल्या गळ्यात पडू नये. आणि म्हणून ही जी एक असंवेदनशीलता आहे ही अत्यंत दुःखद आहे की त्यात काम करणाऱ्या यंत्रणांनाच आपली मुलं शाळेमध्ये थांबावी असं वाटत नसेल तर दुसरं कोणाला वाटणार आहे, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता काही जिल्ह्यांनी मिशन मोडवर काम केलं. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2006 साली प्राजक्ता लवंगरे ज्या CEO होत्या तर त्यांनी 105 वसतिगृह जिल्ह्यामध्ये उघडली होती आणि अत्यंत गंभीरपणे गावाला त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. अनेक गावकऱ्यांनी ट्रकमध्ये बसलेली मुलं खाली उतरून घेतली, पालकांचं प्रबोधन केलं आणि एकेका गावामध्ये 50-50, 100-100 मुलांना थांबवून अतिशय चांगलं जेवण वगैरे मुलांना दिलं आणि चांगल्या पद्धतीनं ते काम केलं. पण पुढे तसंच घडलं नाही. अधिकारी बदलले की ते सगळं बदलत चालतं. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये किंवा आपण इकडे तिकडे बघितलं तर आज हा प्रयोग फसलेला आहे. म्हणजे आज मुलं थांबवून घेणं हे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे तालुक्यातले 80% लोक गाव सोडून जातात ऊसतोडीला, पण गावामध्ये मात्र थांबवण्याचं प्रमाण हे फक्त 5 किंवा 6 वसतिगृह तुम्हाला दिसतील आणि हे मोठं दुःखद आहे. म्हणजे त्याच्याबद्दल कोणाला काही वाटत पण नाही. तीच मुलं आहेत, त्या जागरूक पालकांची मुलं आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांना मागे ठेवलं आणि ते स्वतः ऊस तोडायला गेलेत. आतापर्यंत अशी परिस्थिती नव्हती. आता माझ्यासोबत हा आहे. मला तुझं नाव सांग पूर्ण. धीरज शिवाजी नायकवाडे. हां, पप्पा मम्मी कुठे आहेत? कारखान्याला गेलेले आहेत. कोणत्या कारखान्याला? कागवाड. आणि तुला इथं का बरं ठेवलं? मला शिकायचं होतं म्हणून मला इथं आजी आजोबांपाशी ठेवलेलं आहे. आजी आजोबांपाशी करमतं? करमत पण एवढं नाही म्हणायचं, करमतं पण शाळा असली तर करमत. शाळा महत्वाची. आणि कारखान्यावर गेलाय तू कधी? कारखान्याला 3-4दा गेलेलो आहे. कधी, कितीला होत तेव्हा? 1ली, 2री, 3री लॉकडाऊनमध्ये. कारखान्यावर कसं वाटतं? कारखान्यावर चांगलं वाटतं पण शिक्षण नाही भेटल्यावर कसं तरी वाटतं. शिकावं, मी मोठं होऊन काहीतरी बनावं. काय बनायचं तुला मोठं होऊन? पोलीस बनायची जिद्द आहे. पोलीस बनण्यासाठी शिकायचं आहे. कारखान्यावर गेल्यावर शाळेची आठवण येते? आठवण येते. आता धीरज आहे. धीरजचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे. आणि मला तुझं नाव सांग. साक्षी फुलचंद नागरगोजे. तुमचं कोण कोण ऊस तोडायला गेलं? आई पप्पा. कोणत्या कारखान्याला? उगारला. आता इथे कोणापाशी राहतेस? आजी आजोबा. आजी आजोबांपाशीच राहतेस? एकटीच आहेस की भाऊ बहिणी पण आहेत? भाऊ बहीण आहेत सोबत. किती जण आहेत तुम्ही? 3. आम्ही 4 जण. आणि हे गावातच राहतेस की गावापासून लांब आहे? गावापासून लांब आहे. किती लांब आहे? 1.5 किलोमीटर. तू कितीला आहे? 7वीला. आणि भाऊ बहीण? एक 6वीला, एक 4थीला आणि एक 2रीला. सगळ्याला तूच सांभाळून आणते? 2रीचा त्याला बी तूच सांभाळते? हो. आणि त्यांची सगळ्यांची जबाबदारी तू घेते? हो. आणि आजी आजोबांसोबत राहिल्यावर मग आजीला घरातलं काम होतं का सगळं? आम्ही करू लागतात. आजीला करू लागतेस तू? काय काय येतं तुला?
सगळंच भांडे घासणं, झाडण काढणं, भाकरी बनवणं. भाकरी बनवते तू? हं. 7वीला तरच भाकरी येतात. आणि मग आजीला सगळी मदत करते घरी. हं. आईवडिलांची आठवण येते? येते. तू गेलती कधी कारखान्याला ऊस तोडायला आतापर्यंत? हो. आईवडिलांसोबत? हो. कितवीला असताना गेलती? पहिली, दुसरी, तिसरी पुस्तक केलं. मग नंतर इथे ठेवलं का तुला? हां. का बरं? मला शिकायची आवड आहे म्हणून. तू म्हणली शिकायचं आहे मला, हां. मग ठेवलं तुला इथंच. हां. आणि पप्पा मम्मीला फोन केला काय म्हणतात? शिक, मोठं हो, आमच्यावर अशी पाळी आली तशी तुमच्यावर येऊ नये असं म्हणतात. हां. आणि त्यांचा कोयता सोडवण्यासाठी तू काय करणार आहे सांग? मी त्यांनी ऊस तोडू नये, घरीच राहावं, याच्यासाठी तू काय करणार आहे मोठं झाल्यावर? मी नोकरी करणार. त्यासाठी नोकरी करायची तुला? हं. बरं. जरा पुढे ये तू, इथं अलीकडे ये जरा. मला तुझं नाव सांग पूर्ण. कितवीला आहे? स्वप्नाली राजभाव खाडे. कितवीला आहे तू? 6वीला. 6वीला आहे. आणि तुमच्या घरातलं कोण कोण गेलं ऊस तोडायला? आई वडील, आईवडील दोघं पण गेलेत. तू कोणापाशी राहतेस? आजीपाशी. आणि अजून कोण लहान बहीण भाऊ आहे की तू एकटीस? माझा मोठा भाव आहे. मोठा भाऊ आहे तुझा? हां. तो शाळेत आहे? कितवीला? 8वीला. या शाळेत आहे? कुठं आहे? घरी सर ते. शाळेत आलं नाही का आज? सुट्टी मारली? कसं काय? सर ते बाजारला गेला आहे. तू त्याला सांगत नाही का पप्पांनी कशासाठी ठेवलं इथं? सर ऐकत नाही माझं ते. त्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण पण सुरू झालं. म्हणजे गाव पातळीवरची जी भांडणं आहेत तर त्याच्यामधून मग ग्राम शिक्षण समितीकडे तेव्हा ते अधिकार असायचे. आणि ग्राम शिक्षण समितीचा अध्यक्ष हा सरपंच असायचा. मग सरपंचाला अडचणीत आणण्यासाठी ते माहितीच्या अधिकारामध्ये त्या माहित्या मागवणं, मग त्याच्यामध्ये हे जेवणच नीट दिलं नाही म्हणून सीओंकडे तक्रारी करणं, मग त्याच्यातून शिक्षक पण नको या वादावादीत पडायला, असंही त्याच्यातून व्हायला लागलं. आणि गावातल्या राजकारणाचं ते एक दुर्दैवाने केंद्र झालं. मग कुणीही तिथं जेवायला येणं, रात्री येऊन तिथे बसणं, अशा टाईपचे बरेच त्याच्यामध्ये कंगोरे होते. तर त्याच्यातून ती योजना तशी फेल गेली. या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर जवळपास हा सगळा डोंगर भाग आहे. या ठिकाणी येणारे विद्यार्थी हे 2-2 किलोमीटरहून या शाळेत येतात. या ठिकाणची जवळपास 85 ते 90% लोक पालक हे ऊस तोडणीसाठी परराज्यामध्ये कर्नाटक या ठिकाणी जातात. त्यांची जी मुलं आहेत हे मुलं लहान लहान मुलं या ठिकाणी आजी आजोबाकडं त्यांना ठेवलेलं असतं. आणि मग त्या मुलांना काही वेळेस अशी अडचणी येतात की आता उदाहरणार्थ सोमवार शुक्रवार या ठिकाणी धारूरचा बाजार आहे. मग त्या दिवशी मग घरी कोणीतरी थांबावं म्हणून ह्या ज्या शाळेमध्ये मुलं आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी घरी राखणीसाठी ठेवलं जातं. आणि त्यामुळं काय होतं, त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. त्याचबरोबर जवळपास या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये 116 पट आहे. 1ली ते 8वीपर्यंतची शाळा आहे. आणि मुलं एवढे हुशार आहेत की त्या मुलांना आपण इथं ट्युशन वगैरे नाही, अशी शैक्षणिक बाकीच्या सुविधा नाहीत, परंतु या शाळेमधून त्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम आम्ही सर्व शिक्षक करतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणची मुलं ही त्यांचे अक्षर असतील, त्यांचे गणिताचे पाढे वगैरे असतील, हे एकदम उत्कृष्ट आहेत. आता या ठिकाणी जवळपास 116 विद्यार्थ्यापैकी 85 ते 90 विद्यार्थी आम्ही या ठिकाणी स्थलांतर रोखलेले. आणि आता मग त्यासाठी आम्हाला बऱ्याच पालकांना त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना आम्ही सांगितलं की त्यांना जर त्या विद्यार्थ्याला काही अडचण आली तर त्या ठिकाणी आम्ही पालक म्हणून आम्ही त्यांच्याकडं लक्ष देऊ. आणि शासनामार्फत आपल्या ऊसतोड मुलांसाठी भोजन व्यवस्थेची त्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी या 2 वेळेस त्यांना भोजनाची आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी जवळपास आता 80 ते 90 विद्यार्थी या ठिकाणी थांबलेले आहेत. रान फुला
आता दुसरी जी योजना होती की ती योजना अशी होती की मग कारखान्यावर शाळा काढू आपण, मग कारखान्यावरच मुलांना शिकवायचं का, असा एक प्रयोग त्या काळामध्ये करायचं ठरलं. पण तो सुद्धा प्रयोग फारसा यशस्वी होत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ एका कारखान्यावर समजा 700 ते 1000 ऊसतोडी कामगार आले, तर सरकारची अपेक्षा अशी आहे की ती सगळीची सगळी मुलं शिक्षकांनी गोळा करावीत आणि तिथं कारखान्यावर असलेल्या शाळेमध्ये ती मुलं न्यावीत. आता कारखान्यावरची शाळा जास्तीत जास्त 2 किंवा 3 खोल्यांची असते आणि 700 कामगारांची किमान 100 मुलं जरी आली तर 100 मुलांना तुम्ही कुठं बसवणार आहे याचा विचार सरकारी यंत्रणेने केला नाही. आणि मग त्याच्याची 20-25 मुलं प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षक नेणार, ती मुलं कुठेतरी बसवणार, मग ती मुलं सकाळी दुपारी घरी निघून येणार. मग शिक्षक पण बा कुठे एवढी मुलं गोळा करायची, मग तिथे जर महिला असतील तर त्या आम्ही कुठं ऊसतोडी करत फिरायचं त्या याच्यामध्ये, आम्ही त्या मुलं गोळा करणार नाही, अशा टाईपची त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी, मानसिकता, याच्यामधून तो प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. त्याची आणखी 2-3 कारणं होती की पहाटे 3 वाजता ऊसतोडी कामगार कामाला निघून जातात. तर त्यांचं म्हणणं असं असायचं की शाळा सकाळी असते 11 वाजता, मग पहाटे 3 ते 11 पोरं आम्ही कोणाच्या जीवावर सोडून जायचं. इथं कारखान्यावर ट्रक चालू असतात, मग रस्त्यामध्ये आमची पोरं ट्रककडं पळाली, ट्रक खाली आली तर कोण जबाबदारी घेणार, सकाळी त्यांना आंघोळ कोण घालणार, दूध कोण देणार, त्यांना खायला कोण देणार, त्यापेक्षा आम्ही आपली पोरं आमच्याबरोबर नेतो. ते म्हणायचे जर तुम्ही पहाटेपासून पोरांची जबाबदारी घेत असाल तर आम्ही पोरं ठेवतो. आता ही लेकरं माझ्यासोबत बसली आहेत, मला तुझं नाव सांग. कविता. कविता कितीला आहे तू? 4थीला आणि दरवर्षी येते इकडं? आहे. हां, ह्या वर्षी या वर्षीच आली. पप्पा मम्मी आलेत? हो. आणि पूर्ण नाव सांग तुझं. कविता शिरारी चौरे, कोणत्या गावची तू? जीवाच्या वाडीची. बीड जिल्हा. आणि इथं शाळा आहे का तुम्हाला जायला? नाही. इथं शाळा नाही? इथं साखर शाळा असते ना, घातलं नाही तर. त्याच्यात घातलं नाही. आणि मग पप्पाने ते ऊस तोडायला गेलं, तू काय करते? घरी काम करायचं. शाळात जावं वाटत नाही का? जाते. जावं वाटतं. पण किती दिवस शाळा बुडते इकडं आल्यावर? 2-3 महिने बुडते ना. काय व्हायचं तुला मोठं झाल्यावर? काहीच नाही. तुला माहिती का तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? मग तुला माहीत नाही काय व्हायचं? काय व्हायचं तुला मोठं झालं सांग. कितीला जातो आता? 6वी. गावाकडे शाळा जीवाजवाडीत रोज जातो. मित्र आहेत का शाळेत? काय नाव मित्राचं सांग. अक्षय बाबासाहेब चौरे. अक्षय एकच जेवलग मित्र आहे तेवढाच? द्या आठवण येते त्याची. मग आठवण आल्यावर काय करतो? काय नाही, रड वाटते. हां, रड वाटते. मित्राच्या आठवणीला रड वाटतंय. आणि फोन लावतो का त्याला कधी? शाळेत जावं वाटतं तुला मित्रासोबत? मग इकडे का आला तू? आई पप्पाने ठेवलं ना गाव. पण गावात आहे की नातेवाईक कोणी जवळचं, आजी आजोबा कोणी, नाही म्हणून ठेवलं नाही? मग इथं तू काय करतो काम? ती पडन तिला पकड नीट. हां, इथं काय? इथं हे करतो मी, झाडून काढतो, शेण काढतो, भांडे. मग घरातलं सगळं काम करतो. आणि शाळा नाहीच? नाही. 3 महिने बुडवती. तुला कोणता विषय आवडतो? गणित, इंग्रजी, हिंदी, मराठी? म्हणजे ते हेच नाही मला. शाळेत नाहीच? मग तू 6वीला आहे ना आता? मग 6वीला गेला, मग 5वीला पास झाला असशील ना? मग कोणता विषय आवडतो तुला? गणित. गणित आवडतं. आणि गणित आवडत असून तू इकडं आलास. शाळा शिका वाटते पण शिकता येत नाही. आता हे त्यांच्या बाजूने त्यांचंही बरोबर आहे ना की पहिलीचं लेकरू असं बेवारस खोपेमध्ये टाकून कोणता आईबाप जाईल. तर असे त्याला अनेक अँगल आहेत. आता जी मुलं मोठी आहेत ती मुलं मग खेळत राहतात, त्या तिथेच खेळत राहतात दिवसभर, ती काही जात नाही आणि शिक्षकही त्यांना न्यायला येत नाहीत. अशा दोन्ही बाजू त्याला आहेत. तिसरा भाग असा असतो की त्यांनी धान्य आणलेलं असतं त्यांच्या गावाकडून आणि जनावरं आणलेली असतात. मग समजा ती पोरं जर शाळेला गेली, आईबाप ऊस तोडीला गेली, तर मग धान्य चोरी जातं किंवा मग कधी कधी गाय किंवा म्हैसच कोणी चोरून नेतं किंवा जनावराला काही दागाफटका करेल का, अशा आणि खोपी रिकामी असते, मग त्यातल्या चोऱ्या होतील का, अशा याच्यातून सुद्धा मग ते पोरांना म्हणतात तुम्ही खोपीतून कुठे जायचं नाही, खोपीतच बसून राहायचं. इतके छोटे छोटे पैलू त्या विषयाला आहेत. आता त्याच्या अगोदर सर्व शिक्षा अभियान येण्याच्या आधी साखर शाळा नावाची एक योजना होती. म्हणजे जो RT कायदा आला त्याच्या आधी म्हणजे 2006 ते 10पर्यंत साधारणपणे एक RT आपले साखर शाळा नावाची संकल्पना होती. आणि साखर शाळेमध्ये काही संस्थांनी चांगलं काम केलं. जनार्थ नावाची संस्था होती औरंगाबादची, आपल्या संभाजीनगरची.
तर ती अशी होती की त्या संस्थांना सरकार काम द्यायचं आणि मग ते काय करायचे की स्वयंसेवक नेमायचे, त्यांना त्यांचं ट्रेनिंग वगैरे संभाजीनगरला घ्यायचे आणि ऊसतोडीच्या कामगारांच्या थळामध्येच ती शाळा बांधायची आणि त्याच्यामध्येच ती शाळा चालवायची. आता त्यांनी स्वयंसेवक पगारी नेमल्यामुळं त्याला तेवढंच काम असायचं, त्यामुळे ती शाळा आपली चांगली चालावी म्हणून ती 2-2 मुलं दिवसभर फिरून ती सगळी मुलं गोळा करायची. मग समजा जर 4 वर्ग असतील तर ते 4 स्वयंसेवक द्यायचे. मग ते 4 स्वयंसेवक सगळीकडे फिरून मुलं गोळा करायचे आणि तिथं शाळा असल्यामुळं पालकही म्हणायचे की काय नाही, इथं शाळा आहे, आमचं धान्य सुरक्षित राहील, जनावरं सुरक्षित राहतील, त्यामुळं ते पण तिथे राहायचे आणि त्या शाळा चांगल्या चालत होत्या. पण RTI कायदा आल्यानंतर RTI कायद्याने 2 मुद्दे मांडले. त्यांचं म्हणणं असं की शिक्षणामध्ये भेदभाव नाही केला पाहिजे आणि म्हणून इमारत जी आहे तर शाळेची एकच इमारत असली पाहिजे, ज्याला पर्यायी शिक्षण नसलं पाहिजे आणि D.Ed. B.Ed. झालेले शिक्षकच शिक्षणामध्ये शिकवायला पाहिजेत. मग या मुद्द्यावर या साखर शाळा बाद झाल्या आणि मग पर्याय असा आला की जवळच्या शाळेमध्ये मुलांना पाठवायचं आणि मग जवळच्या शाळेमध्ये मुलं मात्र गेली नाहीत. आता प्राथमिक शाळा ह्या 4थीपर्यंतच आहेत. मग कारखान्यावरच्या शाळेतले मुलं फक्त 4थीपर्यंत जातात. पुढच्या मुलांचं काय 5वी ते 10वी आणि 5वी ते 10वीची मुलं त्या याच्यामध्ये हायस्कूलमध्ये न गेल्यामुळं झालं असं की मग हायस्कूल लांब लांब असतात. मग ते हायस्कूल 3-3 किलोमीटरवर असतात. मग ती मुलं पाठवायची कशी? आता मी जिथं मुख्याध्यापक होतो किंवा शिक्षक होतो आमच्या अकोल्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये, मग आम्ही काय करायचो की त्या मुलांना STची पास काढून द्यायचो. आम्ही त्या मुलांचा सर्वे करायचो, मग ST डेपोत जायचो, त्यांचे पास काढून द्यायचो, मग STने ती मुलं शाळेमध्ये यायची. आता हे माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता ते करू शकतो, पण सगळ्यांकडून तुम्ही तशा अपेक्षा करणं किंवा तो प्रशासनाचा प्रायोरिटीचा विषय होणं की हे झालंच पाहिजे आणि केलंच पाहिजे, असा शिक्षण विभागाचाही फार मोठा प्रायोरिटीचा विषय नसतो की केलाय सर्वे, मुलं बसली ते चालू राहते. एखाद दुसऱ्या अधिकाऱ्याची भेट होते, त्यामुळे त्याचा जितका पाठपुरावा वरच्या स्तरावरून अधिकारी स्तरावरून व्हायला हवा तशाही प्रकारचा तो होत नाही. आणि शेवटचा मुद्दा असा की कारखान्यावर सगळे कामगार उतरत नसतात, ते छोट्या छोट्या गावांमध्ये ठेवलेले असतात आणि तिथे काही फार जवळपास शाळा नसते, त्यामुळं ती पण फार मोठी अडचण होते. मग शेवटचा पर्याय असा आला की मग जिथून ते स्थलांतर होतं त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही वसतिगृह बांधा, इमारती बांधा. आणि मग गोपीनाथ मुंडे महामंडळ जे सरकारने स्थापन केलं आहे त्याच्यामधून असं ठरलं होतं समाज कल्याण विभागाने की 100 वसतिगृह तुम्ही या ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी काढा. तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं. मी वर्तमानपत्रामध्ये त्याचं स्वागत करणारा लेखसुद्धा त्या काळात लिहिला होता आणि आमचं असं म्हणणं होतं की 100 वसतिगृहामध्ये चांगल्या प्रकारे मुलं राहू शकतील. पण आज त्याचा फीडबॅक घेतल्यानंतर असं दिसतं आहे की ती योजनासुद्धा अजून फारशी सुरू झालेली नाही. काही ठिकाणी त्यांनी भाड्याची वसतिगृह म्हणून इमारती घेतलेल्या आहेत, पण ते फारसं सक्सेस आज होताना दिसत नाही आहे किंवा ते सुरू कुठं आहे आणि चालू आहे का बंद आहे त्याचं स्टेटस काय याच्याबद्दलसुद्धा समाज म्हणून माझ्यासारख्या त्यातल्या कार्यकर्त्याला माहिती नाही, तर समाजाला काय माहिती असेल याच्याबद्दल मीच साशंक आहे. आणि म्हणून प्रत्येक ऊसतोडी कामगारातले जे 25 पैसे कापले जातात टनामागं, तर त्याच्यातून जर एवढा मोठा पैसा उभा राहतो आहे तर मग तुमची फक्त इच्छाशक्ती आड येते का? तुम्हाला काय नेमका प्रॉब्लेम काय? आणि म्हणून ज्या ज्या तालुक्यातून ते स्थलांतर होतं त्या प्रत्येक तालुक्यामध्ये असं एक जर वसतिगृह बनलं किंवा जी बाजारची गावं आहेत त्या बाजारच्या गावी जर प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे 2-2, 3-3 वसतिगृह जर मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यात तर ते भरलं आणि कारखान्यांना जर हे सक्ती केली की ज्या कामगाराबरोबर मुलं येतील त्या कामगाराला कारखाना स्वीकारणार नाही, त्या मुकादमावर कारवाई केली जाईल, इतकं छोटा जरी बदल तुम्ही केला तरी सगळीच्या सगळी कामगार आपली मुलं त्या वसतिगृहामध्ये ठेवून येतील आणि मुकादमसुद्धा त्यांना सांगतील की मुलं घ्यायची असतील तर आम्ही तुम्हाला सोबत नेणार नाही. आणि म्हणून सरकारने इच्छाशक्ती दाखवून इतक्या छोट्या छोट्या गोष्टी करण्याची गरज आहे. शाळा सोडली त्याला कमी एक 22 आता 22 वर्ष झालं 10वीला शाळा सोडली. माझे मित्र पण हेच शाळा सोडून ऊसकाम करत आलेले आहेत. त्यांनी गेल्या 1 वर्षाखाली मुलगी पाहायला गेलं तर माझा मित्र, तर मुलीचे आई वडील म्हणले की ऊसतोड कामगाराला मुलगी द्यायची नाही, नोकरी पाहिजे, कुठं कामाला लागलेलं पाहिजे, कंपनीत पाहिजे, तर त्यांना म्हणले की मुलगी देणार नाहीत. सकाळी किती वाजता उठून तोडायला गेले ते आणि बिबट्याची भीती? याच्यातली सगळ्यात मोठी समस्या ही आहे की बालविवाह हे फार मोठं कारण या एकूण ऊसतोडी कामगारांच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसून येतो. आज भारतातल्या ज्या 70 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बालविवाह होतात त्यातले 17 जिल्हे महाराष्ट्रात आहेत आणि ते 17 जिल्ह्यातले 8 जिल्हे मराठवाड्यात आहेत.
म्हणजे सगळेच्या सगळे जिल्हे मराठवाड्यातले आहेत. हे किती भयानक आहे सांगा मला. आज महाराष्ट्रामध्ये बालविवाहाचं प्रमाण 22% आहे. म्हणजे 4 लग्नातलं 1 लग्न बालविवाह होतो. आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं बालविवाहाचं प्रमाण आज 30%च्या पुढे आहे, 30%च्या पुढं. एकेकाळी परभणी जिल्ह्याचं प्रमाण 48% होतं, म्हणजे 2 लग्नातलं 1 लग्न बालविवाह असायचं. हे कुठे येऊन थांबलो आपण. आणि म्हणून एकीकडं आज मुली वर्ल्ड कपमध्ये जिंकल्या म्हणून आम्ही इकडे ढोलताशे वाजवताना सक्षमीकरण मुलींची जी गोष्ट आम्ही करतो, तर हेच चित्र आहे मराठवाड्यातलं. आजही मराठवाड्यामध्ये 12-13 वर्षाच्या मुलींपासून 17 वर्षापर्यंत मुलींचे बालविवाह मोठ्या प्रमाणावर होतात. त्या बालविवाहाचं प्रमाण इतकं भयानक आहे की अक्षरशः ते बालविवाह थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न गावाकडून होत नाही. किंबहुना पालक कोयता तयार करण्यासाठी मुलींचे बालविवाह करतात. म्हणजे उचल देताना नवरा बायकोला कोयता म्हणतात आणि त्यांना ती उचल दिली जाते. मग समजा 17 वर्षाचा पोरगा आहे, तर मग बाप काय विचार करतो की याचं जर लग्न करून टाकलं तर अजून एक उचल मिळेल आपल्याला आणि जास्त ऊस तोडला जाईल. आणि म्हणून तो 12-13 वर्षाची 14 वर्षाची मुलगी पाहतो आणि एक कोयता तयार झाला की 80-70 हजार रुपये परत त्यालाही स्वतंत्र उचल मिळते आणि दोघंही परत मग 2 कुटुंब त्या ऊसतोडीला जातात. याच्यामधून मराठवाड्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण वाढलं आहे. दुसरं कारण असं की मुलींना बरोबर न्यायची भीती वाटते. मगाशी मी म्हटलं तसं की वसतिगृहाची सोय नाही, गावाशी रिकामीची रिकामी पडलेली. मग 9वी-10वीतली मोठी दिसणारी पोरगी कशी ठेवायची गावामध्ये, तिच्यावर अत्याचार झाला तर, म्हणून मग त्या मुलीला सोबत नेलं जातं. आणि एकूणच फारसं शिक्षण नसल्यामुळं त्या काय करायचं मुलींना शिकून, मुलींना कुठं करिअर आहे, कधीतरी लग्न करूनच टाकायचे, अशा भावनेतून सुद्धा बालविवाह केले जातं. आणि म्हणून बालविवाह आणि स्थलांतर याचं एक लिंक आहे महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून जे कुटुंब स्थलांतर करतात ते हमखास मुलींचे बालविवाह करून टाकतात असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ऊसतोडी कामगारांचा प्रश्न जर आपण चांगला सोडू शकलो, चांगले वसतिगृह बांधले, तर महाराष्ट्रातला बालविवाहाचा प्रश्न सुटेल. शाळा सोडण्याचं मुलांचं जे प्रमाण आहे, म्हणजे आज 5वी 6वी 7वी झालं की मुलं शाळा सोडून देतात. त्याचं कारण काय की 6 महिने वडिलांबरोबर, 6 महिने गावच्या शाळेत, याच्यामुळे त्यांना अभ्यास काहीच येत नसतो. आणि 6वी 7वीत गेले की त्यांना ते गणित जमत नाही, इंग्लिश जमत नाही. मग ती पोरं शाळेतून घरी थांबतात आणि आपण म्हणतो गरिबीमुळे मुलं शाळा सोडली. ॲक्च्युअली त्यांना काही येत नसतं म्हणून ते शाळा सोडतात. शिक्षकांचे त्या काळामध्ये अक्षरशः शाळा ओस पडलेल्या आहेत. आम्ही अनेक शाळांना भेटी दिल्या, तर काही शाळांमध्ये 10 मुलं, काही शाळांमध्ये 5 मुलं आणि 2-2 शिक्षक नुसते बसून, असंही चित्र आम्ही पाहिलं. म्हणजे सरकारचा अक्षरशः फुकट 6 महिने पगार जातो असं सुद्धा अनेक शाळांमधलं चित्र आहे. आणि म्हणून आपण जर वसतिगृह सुरू केले आणि अशा ज्या रिकाम्या पडणाऱ्या शाळा आहेत तिथले शिक्षक जर तिथं आपण हे केले, डेप्यूट केले, तर मला असं वाटतं की त्या शिक्षकांना योग्य काम मिळेल आणि त्या शाळा खूप चांगल्या पद्धतीने चालतील. आणि म्हणून या वसतिगृहांकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण ह्या ऊसतोडी कामगारांना मानवी हक्काचा जो एक विषय आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा काम करायची गरज आहे. म्हणजे ऊसतोडीच्या कारखान्याच्या तिथं चांगल्या खोल्या बांधून ठेवायला कारखान्यांना काय अडचण आहे, कशासाठी त्यांनी त्या पालामध्ये आणि याच्यामध्ये राहायचं. तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं त्या ऊसतोडी कामगारांच्या संदर्भामध्ये जर त्या ठिकाणी जर चांगली घरं बांधली, म्हणजे दरवर्षी जर ऊसतोडी कामगार तुमच्या इथे येणारच आहेत आणि दरवर्षी जर ते ऊसतोडी कामगार तिथे येऊन राहणार आहेत, तर 800 ते 1000 खोल्या बांधून ठेवायला तुम्हाला अडचण काय. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या खोल्या बांधून ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर त्यांचा जो करार होतो त्या कराराच्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम त्या कामगारांना मिळेल, त्यांना मानवी हक्क मिळतील आणि किमान मजुरीचे जे दर आहेत त्या पद्धतीची मजुरी त्यांना मिळेल. यासाठीचा जो काही लढा आहे तो लढा सातत्यानं शेतकरी संघटना किंवा कामगारांच्या संघटना लढतात. तर त्या दृष्टीने सुद्धा काम होण्याची गरज आहे. कारण आज कारखान्यांना ज्या प्रमाणामध्ये फायदा मिळतो आहे त्या प्रमाणामध्ये या मजुरांचा वाटा हा वाढण्यासाठी मला असं वाटतं की जे किमान वेतनाचं जो कायदा आहे तर तो त्यांना त्याच्यातून किमान मजुरी मिळेल या पद्धतीचे पैसे त्यांना त्याच्यातून मिळाले पाहिजेत. त्यानंतर त्या ठिकाणच्या ज्या आरोग्य सुविधा आहेत, म्हणजे आता सरकारने वेगवेगळे कायदे केलेत की समजा त्या ठिकाणी अपघात झाला तर त्यांना तो अपघात विमा दिला जातो, बैलाचा पाय मोडला तर त्यांना दिला जातो, पण ते अतिशय अपुरं आहे. आणि म्हणून मेडिकल सुविधा त्या ठिकाणी त्यांना देणं आणि किमान यांच्या पुढच्या पिढ्या ऊसतोडीमध्ये येणार नाही या दृष्टीनं सरकारनं काम करायची गरज आहे. खरं तर हा व्यवसाय लवकरात लवकर संपावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. आणि म्हणून सरकारनं तिथली शेती विकसित करणं मराठवाड्यामधली आणि ज्या प्रकारचे मशीन आलेले ती मशिनरी वाढवणं हा त्याच्यावरचा मार्ग मला वाटतो. आणि म्हणून ब्राझील किंवा हे देश ज्या ऊसतोडीच्याबद्दल काय करतात याचा नीट आपण अभ्यास या ठिकाणी करण्याची गरज आहे. पण आमच्या सहकार सम्राटांना, राजकीय नेत्यांनाच
ही ऊसतोडी कामगार संपू नये की काय असं कधी कधी वाटायला लागतं. इतकी विदारक स्थिती या सगळ्या ऊसतोडीच्या व्यवसायामध्ये आहे. आणि म्हणून फक्त चर्चा होत राहते, त्यावर मेळावे होत राहतात, पण ऊसतोडी कामगारांचं एकूणच जगणं सुसह्य व्हावं म्हणून दुर्दैवानं फारसं काही घडत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ऊसतोडीच्या संदर्भामध्ये आपल्याला पूर्ण क्षमतेनं काहीतरी कायमस्वरूपी ठोस उपाय करण्याची गरज आहे. राजकीय व्यवस्था ते करणार नाही आणि म्हणून सामाजिक पातळीवर याच्याबद्दलची एक जागरूकता निर्माण करणं आणि हा प्रश्न तसाच लावणं हाच मला एक दीर्घकालीन उत्तर वाटतं. सहकाराच्याही कानावर पडतं कधी कधी या लेकरांचं भोकांड पसरणं. या कारखान्याच्या चिमणीचा धूर तोपर्यंतच निघणार आहे जोपर्यंत बीड जिल्ह्यातून मराठवाड्यातून आलेल्या या कामगारांचा कोयता चालतोय. हा कोयता थांबला, यांनी कोयता टाकला की तो धूरही थांबतो. मात्र तो धूर निघण्यासाठी कित्येक कुटुंबाच्या मुलांचं शिक्षणपणाला लागलेलं आहे, कित्येक महिलांचं आरोग्यपणाला लागलेलं आहे. या सगळ्या समस्या आहेत, या सगळ्या अडचणी आहेत, हे सगळं जीवन तुम्ही अनुभवलंय, पाहिलंय या व्हिडिओच्या माध्यमातून. मात्र आता गरज आहे कुठेतरी हा बदल होण्याची. जग इकडे पुढे जातंय, शहरं वाढतायत, गाव ओसाड पडतायत, कारण शहराकडे पोटापाण्याची व्यवस्था होते, रोजगाराची व्यवस्था होते. पण बीड जिल्ह्यातली, मराठवाड्यातली ही काही गावं जिथे आजही पोटापाण्याची सुविधा नाही, त्यामुळे पर्यायाने त्यांना अक्षरशः परराज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऊस तोडण्यासाठी यावं लागतं. जर या लोकांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध झाला तर ही लोक त्यांचं पलायन थांबेल आणि त्यांच्याच गावात त्यांच्या मुलांना मोठं करू शकतील. भविष्यातली जी पिढी आहे ती पिढी मोठी करू शकतील. भारत हा जगातील सर्वात तरुण देश मानला जातो, कारण या भारतात तरुण आणि लहान मुलं जास्त आहेत. पण ही लहान मुलं जर अशी ऊसाच्या फाडात राहिली, आईच्या मागे जर ही लेकरं ऊसाच्या फाडात रडत राहिली, तर मात्र भविष्य हे अंधारातच जाणार आहे आणि गोड साखरेमागची ही कडू कहाणी पिढ्यानपिढ्या सुरूच राहणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमचं मत आम्हाला कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पण सहकार धूर्तपणानं आपली बधीर बोट कानात घालतं, मनातल्या मनात आनंदित होतं. एक नवा कोयता जन्मास आला म्हणून, एक नवा कोयता जन्मास आला म्हणून.